जे हात दगडाची छाती फाडून कोळसा बाहेर काढतात, ते कोळशाचे हात कोणाच्या तरी नशिबाचे टाळेही उघडू शकतात, असा विचार मी कधीच केला नव्हता. त्या रात्री जेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात कोळशाच्या खाणीतील तीव्र वेदना उतरत होत्या आणि फुफ्फुसातून रक्ताचा एक थेंब थुंकीसोबत बाहेर आला, तेव्हा मला वाटले की माझे जीवन यशस्वी झाले आहे. कारण माझा लहान भाऊ आता साहेब झाला होता. पण त्याच्या श्रीमंत होणाऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याच्या संगमरवरी पायऱ्यांवर जेव्हा त्याने माझी फाटलेली बाही आणि कोळशाच्या काळोख्याने माखलेला चेहरा पाहिला, तेव्हा त्याच्या डोळ्यात भावाचं प्रेम नाही तर एक घृणा तरंगू लागली. त्याने साखरपुडा समारंभात ओरडून सांगितले की मी त्याचा भाऊ नसून एक चोर आहे, जो त्याची प्रतिष्ठा खराब करायला आला आहे. आणि मग त्याने मला इतक्या जोराने धक्का दिला की मी त्या चमकणाऱ्या पायऱ्यांवरून खाली कोसळत गेलो. तेव्हा मी जमिनीवर पडलो होतो, तेव्हा मी श्वासांचे तुटलेले तुकडे गोळा करत होतो आणि मी रडत रडत तिथून उठून जाऊ लागलो. नेमकं तेव्हाच त्या आलिशान साखरपुडा समारंभात मुख्य अतिथी म्हणून आलेले शहराचे सर्वात मोठे पोलीस कमिशनर अचानक माझ्या समोर आले. त्यांनी आपली टोपी काढली आणि मला असा एक कडक सॅल्यूट ठोकला, जो पाहून तिथे उपस्थित असलेल्या शेकडो श्रीमंतांची तोंडे उघडीच राहिली. कमिशनरने एक शब्दही न बोलता माझ्या भावाच्या हातात एक सरकारी शिक्का असलेले पिवळे पाकिट सोपवले, जे उघडताच आणि त्यातील ओळी वाचताच माझा तो अहंकारी भाऊ गुडघ्यावर बसला आणि ढसाढसा रडू लागला. जणू काही त्याचा आत्माच शरीरापासून वेगळा झाला असावा. त्या बंद सरकारी पत्राच्या आत एक असे भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारे सत्य दडले होते, ज्याची माहिती मिळताच कमिशनरच्या डोळ्यातूनही अश्रू आले होते. आणि तेच सत्य आज मी तुम्हाला सांगायला जात आहे, जे ऐकून तुमच्या अंगावरही काटा येईल. माझ्या आयुष्याची सुरुवात त्या अंधाऱ्या आणि गुदमरून टाकणाऱ्या भुयारातून होते, जिथे सूर्याची किरणे येण्यासही अडखळतात. चंद्रपूरच्या एका छोट्याशा कोळसा खाणीच्या परिसरात आमची एक खोली होती, ज्याचे छप्पर पावसाळ्यात अशा प्रकारे रडायचे जणू आमच्या दुःखावर ते हसत असावे. जेव्हा मी अवघ्या 12 वर्षांचा होतो, तेव्हा वडिलांना खाणीच्या आत गॅस गळतीमुळे आपला जीव गमवावा लागला होता. आई आधीच टीबीच्या आजारामुळे खचली होती आणि वडिलांच्या जाण्यानंतर बरोबर 6 महिन्यांनी तिनेही प्राण सोडले. मरताना आईने माझा हात आपल्या थरथरत्या हातात घेतला होता. तिच्या डोळ्यात पाणी होते आणि ओठांवर फक्त एकच नाव होतं, आद्विक. आद्विक माझा लहान भाऊ होता, जो त्यावेळी फक्त 6 वर्षाचा होता. आईने मला सांगितले होते की समर, तुझा जीव गेला तरी चालेल, पण आद्विकला कधीही या काळ्या अंधारात आणू नकोस. त्याला शिक्षण शिकव, त्याला मोठा माणूस बनव. मी आईचा तो शेवटचा श्वास माझ्या हृदयात साठवला आणि त्याच दिवसापासून माझं तरुणपण, माझं सुख आणि माझं संपूर्ण आयुष्य त्या कोळशाच्या भट्टीत झोकवून दिलं. सुरुवातीच्या दिवसात जेव्हा मी खाणीच्या तोंडावर उभा राहायचो, तेव्हा मला भीती वाटायची. ती अवाढव्य काळी गुहा मला अशा राक्षसासारखी वाटायची की दररोज कामगारांना गिळून टाकायची आणि बदल्यात फक्त काही नाणी आणि आजारपण द्यायची. पण जेव्हा जेव्हा माझं पाऊल मागे हटायचं, तेव्हा मला घरात बसलेल्या आद्विकचा चेहरा आठवायचा, जो फाटलेल्या वह्यांमध्ये पेन्सिलने आपले नशीब लिहिण्याचा प्रयत्न करत असायचा. मी पाटी उचलली, फावडे धरले आणि खाणीच्या त्या अंतहीन अंधाराचा एक भाग बनून गेलो. दिवस आणि रात्र यातील फरक माझ्यासाठी आता संपला होता. जेव्हा मी सकाळी 4 वाजता घरातून निघायचो, तेव्हा आद्विक झोपलेलाच असायचा आणि जेव्हा मी रात्री 11 वाजता थकून भागून काळोख्यात बुडून परत यायचो, तेव्हाही तो झोपलेलाच असायचा. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचो, त्याच्या पुस्तकांचे मुके घ्यायचो आणि माझा सर्व थकवा विसरून जायचो. खाणीत काम करणे ही काही सामान्य नोकरी नव्हती. हे दररोज मृत्यूशी डोळा भिडवण्यासारखे काम होते. जमिनीपासून शेकडो फूट खाली, जिथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे छाती नेहमी जड असायची, तिथे आम्हाला तासनतास दगड फोडावे लागायचे. कोळशाचे बारीक कण हवेत तरंगत असायचे, जे प्रत्येक श्वासासोबत आमच्या फुफ्फुसात जमा होत जायचे. सुरुवातीला मला फक्त कोरडा खोकला यायचा, ज्याला मी किरकोळ समजून दुर्लक्ष करायचो. पण हळूहळू तो खोकला इतका गंभीर वेदनादायी आवाजात बदलला. रात्री जेव्हा मी झोपायचो, तेव्हा माझ्या छातीतून एक विचित्र साय साय असा आवाज यायचा, जणू काही जुना दरवाजा हवेत हलत असावा. आद्विक कधी कधी जागा व्हायचा आणि मला विचारायचा, दादा, तुला काय झालं आहे? तू इतका का धापा टाकत आहेस? मी हसून खोटं बोलायचो की काही नाही बाबू, बस दिवसभर माझी धावपळ होती ना, म्हणूनच थकवा आला आहे. आद्विक अभ्यासात खूप हुशार होता. त्याच्या प्रत्येक वर्गाचे प्रगती पुस्तक जेव्हा यायचे, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर काळोख्याच्या दरम्यान माझे पांढरे डोळे चमकून उठायचे. तो नेहमी शाळेत पहिल्या क्रमांकावर यायचा. जेव्हा तो 10वीच्या वर्गात होता, तेव्हा त्याने मला सांगितले, दादा, मला पुढच्या अभ्यासासाठी शहरात जावे लागेल. इथल्या शाळेत आता पुढचा अभ्यास शक्य नाही. शहरात जाणे म्हणजे खूप सारा पैसा, खोलीचे भाडे, कॉलेजची फीस, पुस्तकं आणि खाण्यापिण्याचा खर्च आला. माझी त्यावेळेस कमाई इतकी नव्हती की मी हे सर्व एकटा सांभाळू शकेन. पण मी आद्विकला सांगितले की तू फक्त तयारी कर, पैशाची काळजी तुझा भाऊ करेल. त्या दिवसापासून मी खाणीतील माझी शिफ्ट दुप्पट केली.
मी दिवसाची शिफ्ट संपवून रात्रीच्या ओव्हरटाईम शिफ्टही करू लागलो. 24 तासांपैकी 18 तास मी जमिनीच्या खाली घालवू लागलो. माझ्या या जिद्दीचा परिणाम माझ्या शरीरावर खूप वाईट झाला. खाणीच्या कंत्राटदाराने मला अनेकदा सांगितले की समर, तू वेडा झाला आहेस का? अशा प्रकारे काम करशील तर 2 वर्षही जिवंत राहणार नाहीस. तुझे फुफ्फुस निकामे होत आहेत. पण मी त्यांचे बोलणे एका कानाने ऐकायचो आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचो. मला फक्त एकच ध्यास लागला होता की आद्विकला कोणत्याही परिस्थितीत शहरातील सर्वात मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून द्यायचा आहे. एक रात्री जेव्हा मी खाणीच्या सर्वात खालच्या भागात काम करत होतो तेव्हा अचानक छताचा एक मोठा हिस्सा कोसळून खाली पडला. कडे किंचाळ्या आणि गोंधळ उडाला. धूळ आणि धुराच्या लोळात काहीच दिसत नव्हते. माझ्यावरही ढिगाऱ्याचा एक मोठा तुकडा पडला होता, ज्यामुळे माझा उजवा पाय वाईट रीतीने दाबला गेला होता. वेदना इतक्या भयानक होत्या की मी बेशुद्ध झालो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी खाणीच्या दवाखान्यातील एका तुटलेल्या स्ट्रेचरवर होतो. डॉक्टरांनी सांगितले की याच्या पायाचं हाड तुटलं आहे. याला किमान 3 महिने तरी आराम करावा लागेल. 3 महिने आराम म्हणजे 3 महिन्यांपर्यंत कोणतीही कमाई नाही आणि आद्विकच्या कॉलेजची फी भरण्याची शेवटची तारीख अवघ्या 15 दिवसांवर होती. मी डॉक्टरांचे काही ऐकले नाही. मी माझ्या पायाला एक कच्ची पट्टी बांधली, एका काठीचा आधार घेतला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा खाणीच्या तोंडावर जाऊन उभा राहिलो. कंत्राटदाराने जेव्हा मला या अवस्थेत पाहिलं तेव्हा त्याने आपले डोळे मिटून घेतले, कारण त्याला माहीत होतं की हा वेडा भाऊ आपल्या भावाच्या भविष्यासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला बसला आहे. पायाच्या तुटलेल्या हाडांच्या वेदना सहन करत जेव्हा मी फावडे चालवायचो तेव्हा कपाळावरून निघणारा घाम डोळ्यात जाऊन जळजळ निर्माण करायचा. पण माझे डोळे फक्त त्या कॅलेंडरवर टिकून होते, ज्याच्या तारखा वेगाने पुढे सरकत होत्या. खाणीच्या आतील तापमान इतके जास्त असायचे की कपडे अंगाला चिटकून जायचे आणि त्वचेवर कोळशाची बारीक थर जमा व्हायचा, जो आंघोळ केल्यानंतरही पूर्णपणे साफ होत नव्हता. माझे सहकारी मजूर मला म्हणायचे की समर, तू तुझा जीव देऊन या मुलाला शिकवत आहेस. उद्या जर हा मोठा साहेब बनला तर तो तुला लक्षात ठेवेल का? मी त्यांच्या बोलण्यावर रागवायचो आणि त्यांना सांगायचो की माझा आद्विक असा नाही. तो माझ्या नसांमधील रक्त आहे, तो माझ्या डोळ्यांचा तारा आहे. पण त्यांचे शब्द आतल्या आत माझ्या हृदयात एक अनामिक भीती निर्माण करायचे, जी मी रोज संध्याकाळी आद्विकचा हसरा चेहरा पाहून विसरून जायचो. जसे जसे दिवस सरत होते माझा खोकला आणखी भयानक रूप धारण करत होता. कधीकधी जेव्हा मी मध्यरात्री उठायचो माझ्या छातीत इतकी तीव्र जळजळ व्हायची की जणू कोणीतरी पेटलेला कोळसा आत ठेवून दिला असावा. मी अंथरुणावरून उठून बाहेर अंगणात यायचो, जेणेकरून माझ्या विव्हळण्याचा आवाज ऐकून आद्विकची झोप मोडू नये. आकाशातील तारांकडे पाहत मी देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करायचो की हे देवा, मला तोपर्यंत सुखरूप ठेव जोपर्यंत माझा भाऊ आपल्या पायांवर उभा राहत नाही. त्यानंतर भलेही माझा श्वास हिरावून घे. आद्विकच्या वह्या आणि पुस्तकांचा खर्च सतत वाढत होता. तो रोज नवीन पुस्तकं मागायचा आणि मी एकही प्रश्न न विचारता माझी भूक मारून त्याच्यासाठी पैसे गोळा करायचो. कित्येक वेळा असे झाले की मी 2-2 दिवस फक्त पाणी पिऊन काम केले, जेणेकरून त्या पैशातून आद्विकसाठी शहरातील चांगले नोट्स खरेदी करता यावेत. जेव्हा आद्विकचा 10वीचा निकाल आला तेव्हा तो संपूर्ण जिल्ह्यात प्रथम आला. त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला बोलावून हार घातला आणि सांगितले की समर, तुमच्या भावाने कमालच केली आहे, याला पुढे शिकवा. हा एक दिवस नक्कीच मोठं नाव कमवेल. त्या दिवशी मला माझ्या फाटलेल्या कपड्यांची आणि तुटलेल्या चपलेची लाज वाटली नाही. उलट माझी छाती अभिमानाने इतकी फुगली की मला खाणीचा तो अंधारही उजेडासारखा वाटू लागला. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती, कारण पुढच्या अभ्यासासाठी आद्विकला चंद्रपूर शहराच्या एका मोठ्या हॉस्टेल असलेल्या कॉलेजमध्ये पाठवणे खूप गरजेचे होते, ज्याचा खर्च माझ्या विचारापेक्षाही खूप जास्त होता. खाणीत ओव्हरटाईम करूनही पैसे पुरेसे पडत नव्हते. म्हणूनच मी सकाळच्या वेळी इतरांच्या घरातून कोळशाच्या गोण्या वाहण्याचे आणि रात्री गोदामाची राखण करण्याचे कामही पत्करले. माझे शरीर पूर्णपणे पोखरून निघाले होते, हाडे बाहेर आली होती आणि चेहऱ्यावर कोळशाचे डाग कायमचे उमटले होते. पण माझ्या डोळ्यात एक चमक होती जी फक्त आद्विकचे भविष्य पाहत होती. जेव्हा मी त्याला शहरात पाठवण्याची तयारी करत होतो तेव्हा त्याने मला म्हटले होते की दादा, तू इतकी मेहनत का करतोस? मी इथेच राहून एखादे छोटे मोठे काम करतो. मी त्याचे तोंड दाबले आणि त्याला सांगितले की बाबू, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. जोपर्यंत तुझा हा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तुला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. शहरात जाण्याच्या अगदी 1 दिवस आधी मी माझ्या आईची ती जुनी ट्रंक उघडली, ज्यामध्ये तिचे काही जुने कपडे आणि एक छोटीशी चांदीची अंगठी ठेवली होती. मी ती अंगठी सोनाराला विकली आणि त्या पैशातून आद्विकसाठी एक नवीन सुती कुर्ता आणि पायजामा खरेदी केला, जेणेकरून जेव्हा तो शहराच्या मोठ्या कॉलेजमध्ये जाईल तेव्हा कोणी त्याला गरीब म्हणून त्याची चेष्टा उडवू नये. मी माझ्यासाठी काहीच खरेदी केले नाही,
तीच जुनी शर्ट जी मी कित्येक ठिकाणी शिवून ठेवलेली होती तीच घालून मी त्याला स्टेशनवर सोडायला जाणार होतो. रात्री मी आद्विकला माझ्याजवळ बोलावले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितले की बाबू, शहरात जाऊन मोठ्या लोकांच्या मध्ये आपलं साधेपणा विसरू नको आणि नेहमी लक्षात ठेव की तुझ्या प्रत्येक पुस्तकाचं पान तुझ्या भावाच्या रक्ताने माखलं गेलं आहे. त्याने रडत रडत मला वचन दिले की दादा, मी कधीही तुझ्या अपेक्षा भंग करणार नाही आणि एक दिवस तुला खाणीच्या या कामातून नेहमीसाठी मुक्त करेन. हे बोलणे ऐकून माझ्या सर्व वेदना गायब झाल्या आणि मला वाटले की माझा संघर्ष आता आपल्या ध्येयाजवळ पोचत आहे. पण मला काय माहीत होतं, काळाचं चक्र एवढे निर्दयीपणे फिरणार आहे आणि ज्या भावासाठी मी माझा जीव पणाला लावत आहे तोच एक दिवस माझी ओळख जाहीरपणे लिलावात काढेल. शहरात जाण्याचा दिवस आला तेव्हा आद्विकचा चेहरा आनंदाने चमकत होता. त्याने एक नवीन कुर्ता घातला होता जो मी माझ्या 2 महिन्यांच्या संपूर्ण बचतीतून खरेदी केला होता. माझ्याकडे त्याला देण्यासाठी कोणताही नवीन कपडा नव्हता. तीच जुनी कोळशाच्या डागांनी भरलेली शर्ट आणि फाटलेला पायजमा होता. जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनवर उभे होतो तेव्हा लोक आमच्याकडे पाहत होते. एका बाजूला एक स्वच्छ शिकलेला दिसणारा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासोबत उभा असलेला असा एक माणूस जो कोळशाच्या गोणीसारखा दिसत होता. आद्विकला कदाचित या गोष्टीची जाणीव होत असावी की त्याने माझ्यापासून थोडे दूर उभे राहण्यास सुरुवात केली. मी त्यावेळी त्याच्या या वागण्याकडे लक्ष दिले नाही. मला वाटले की तो मोठा होत आहे, शहरात जाणार आहे, तर कदाचित थोडा संकोच करत असेल. ट्रेन आली. मी त्याचे सामान आत ठेवले आणि त्याच्या खिशात 5,000 रुपये घातले. ते रुपये मी माझ्या पाठीच्या कणाच्या वेदना आणि फुफ्फुसातून निघणारे रक्त विकून कमावले होते. आद्विकने ट्रेनच्या खिडकीतून मला सांगितले की दादा, स्वतःची काळजी घे, मी खूप मोठा माणूस बनून परतेन. मी हसून मान डोलावली आणि ट्रेन जाईपर्यंत हात हलवत राहिलो. ट्रेनच्या रुळावरून उडणारा खडखडाट जणू माझ्या हृदयाचे ठोके चिरत चालला होता. जसे जसे तो लोखंडाचा डब्बा माझ्या डोळ्यांसमोरून नाहीसा होत होता तसे तसे मला माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग स्वतःपासून दूर जात असल्याचा भास होत होता. स्टेशनचा तो प्लॅटफॉर्म हळूहळू रिकामा झाला, पण मी तिथेच कॉन्क्रीटच्या एका थंड बाकावर बसून राहिलो. माझ्या डोळ्यांसमोर आद्विकचा तो हसरा चेहरा सारखा फिरत होता, पण त्याच्यासोबत तो क्षणही वारंवार आठवत होता जेव्हा त्याने स्टेशनवर लोकांच्या नजरा पाहून आपला हात माझ्या हातातून सडवून घेतला होता. मी माझ्या काळ्या खडबडीत हातांकडे पाहिले ज्यावर कोळशाचे हट्टी थर जमलेले होते. मी विचार केला की कदाचित शहराच्या झगमगाटीत जाणाऱ्या मुलांना माझ्या या रूपामुळे लाज वाटली असेल, पण नंतर मी माझ्या या विचाराला दटावून मनातून काढून टाकले. तो माझा लहान भाऊ होता, त्याने मला नेहमीच आदर दिला होता. तो माझी लाज का बाळगेल? रात्रीच्या सुमारे 12 वाजता जेव्हा मी माझ्या सुक्या झोपडीत परतलो तेव्हा तिथे पसरलेली शांतता मला चावायला धावत होती. भिंतीवर टांगलेल्या आई आणि वडिलांच्या अंधुक्ष फोटोसमोर मी तेलाचा दिवा लावला. आईच्या डोळ्यात जणू तीच जुनी काळजी तरंगत होती. मी फोटोसमोर हात जोडून म्हटले की आई बघ, तुझा आद्विक शहरात गेला आहे. तो खूप मोठा साहेब बनेल. तू जे स्वप्न पाहिले होतेस ते मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुटू देणार नाही. त्या रात्री मला नीट झोप आली नाही. खाणीच्या गुदमरण्यामुळे निर्माण झालेला तो जुना खोकला पुन्हा उफळून आला होता. जेव्हा जेव्हा मी खोकायचो माझ्या छातीच्या आत अशा वेदना उठायच्या जणू एखादी जळती सुई फुफ्फुसाच्या आरपार होत असावी. मी उशी माझ्या तोंडावर दाबून धरली जेणेकरून शेजाऱ्यांना माझ्या त्रासाचा अंदाज येऊ नये. सकाळी 4 वाजताच खाणीचा सायरन वाजला. तो सायरन माझ्यासाठी एखाद्या अलारामसारखा होता. मी माझ्या फाटलेल्या चपला घातल्या, कपाळावर लावायची बत्ती उचलली आणि खाणीच्या तोंडाकडे चालू लागलो. आद्विकच्या जाण्यानंतर आता माझा एकच उद्देश होता, तो म्हणजे त्याला वेळेवर पैसे पाठवणे, जेणेकरून शहराच्या त्या मोठ्या कॉलेजमध्ये त्याला कोणासमोरही मान खाली घालावी लागू नये. त्या फीशिवाय हॉस्टेलचा खर्च, मेसचे बिल आणि पुस्तकांची लांब लचक यादी दरमहा वाढतच चालली होती. 1 तारीख येताच आद्विकचे पत्र किंवा एखाद्या शेजाऱ्याच्या फोनवर त्याचा संदेश यायचा की दादा, या महिन्यात इतक्या रुपयांची गरज आहे. त्या पैशांची सोय करण्यासाठी मी खाणीच्या आत माझी शिफ्ट दुप्पट केली होती. सामान्य मजूर जिथे 8 तास काम करायचे, मी तिथे 16 ते 18 तास त्या अंधाऱ्या भुयारात घालवू लागलो होतो. जमिनीपासून साधारण 500 फूट खाली, जिथे सूर्याचा नामोनिशाण नव्हता आणि हवा इतकी जड होती की श्वास घेणे हे सुद्धा एका युद्धासारखे होते. मी सतत फावडे चालवत राहायचो. कोळशाची बारीक धूळ हवेत तरंगत राहायची आणि प्रत्येक श्वासासोबत ती माझ्या नाकपुड्यांमधून थेट माझ्या फुफ्फुसात जमा होत होती. कामादरम्यान अनेकदा माझा सहकारी मजूर रामूने मला सांगितले की समर, तू वेडा झाला आहेस. अशा प्रकारे दिवस रात्र कोळशाची धूळ गिळशील तर तुझे शरीर सडून जाईल. तू तुझ्या भावाच्या नादात आपला जीव गमावून बसशील. मी त्याचे बोलणे ऐकून फक्त एक फिके हसू दिले आणि म्हटले की रामूभाई, माझे शरीर तर तसेही या खाणीच्या मातीतच मिसळून जायचे आहे, पण
जर माझ्या या मेहनतीने माझ्या भावाचे आयुष्य सावरत असेल तर मला माझ्या जीवाची कोणतीही पर्वा नाही. एकदा दुपारी जेव्हा मी खाणीच्या सर्वात अरुंद भागात कोळशाचा खडक तोडत होतो, अचानक माझ्या डोक्यात एक तीव्र चक्कर आली. डोळ्यांसमोर संपूर्ण खाण फिरू लागली आणि माझा समतोल बिघडला. मी थेट त्या अंकुचीदार कोळशाच्या ढिगाऱ्यावर जाऊन पडलो. माझा उजवा गुडघा एका मोठ्या दगडाला धडकला आणि तिथून रक्ताची धार वाहू लागली. पण त्या शारीरिक वेदनेपेक्षा मोठी वेदना माझ्या छातीच्या आत होती. मला इतका भयानक खोकला आला की मी आपला श्वासही रोखू शकत नव्हतो. जेव्हा मी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि खोकललो तेव्हा माझ्या तळहातावर गडद काळे आणि लाल रक्त जमा झाले होते. ते पाहून माझे पाय कापले. हा सामान्य खोकला नव्हता. हा त्या जीवघेण्या आजाराचा संकेत होता जो खाणीच्या म्हाताऱ्या मजुरांना गिळून टाकायचा. मी उठून बसलो आणि गुपचूप आपला तळहात जमिनीच्या मातीने घासून साफ करू लागलो, जेणेकरून दुसऱ्या कोणताही मजूर हे पाहणार नाही. जर कंत्राटदाराला हे समजले असते की मला फुफ्फुसाचा आजार आहे तर त्याने मला लगेच कामावरून काढून टाकले असते आणि मग आद्विकच्या अभ्यासाचे काय झाले असते. संध्याकाळी जेव्हा मी खाणीच्या सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे पोहोचलो तेव्हा त्यांनी माझा एक्सरे पाहिल्यानंतर आपला चष्मा काढला आणि अतिशय गंभीर आवाजात मला म्हटले की समर, तू खूप मोठी चूक करत आहेस. तुझे फुफ्फुस 80% जास्त कोळशाच्या धुळीने भरले आहे. याला मेडिकलच्या भाषेत ब्लॉक लंग डिसीज असे म्हणतात. याच्यावर कोणताही ठोस उपाय नाही, याशिवाय की तू लगेचच या खाणीचे काम सोडून द्यावेस आणि एखाद्या स्वच्छ हवेच्या ठिकाणी आराम करावास. जर तू असे केले नाहीस तर तुझ्याकडे 6 महिन्यांपेक्षा जास्त वेळ नाही. डॉक्टरांचे बोलणे माझ्या कानात वितळलेल्या शिशासारखे उतरले. 6 महिने? माझ्या मृत्यूचा कालावधी मला ऐकवला गेला होता. पण विचित्र गोष्ट ही होती की मला माझ्या मृत्यूची भीतीच वाटत नव्हती. मला भीती या गोष्टीची वाटत होती की जर मी या 6 महिन्यात मरून गेलो तर आद्विकचे काय होईल. त्याचे तर अजून संपूर्ण आयुष्य बाकी होते. त्याच्या अभ्यासाचे शेवटचे वर्ष चालले होते. मी डॉक्टरांकडून ती एक्सरे रिपोर्ट घेतली आणि आपल्या कुर्त्याच्या आत लपवली आणि रुग्णालयातून बाहेर आलो. वाटेत एका निर्जन जागी मी त्या रिपोर्ट्सचे तुकडे तुकडे केले आणि त्या खाणीतून निघणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्यात वाहून दिले. मी माझ्या मनाला म्हटले, समर, तुला अजून मरायचं नाही. तुला तोपर्यंत लढावं लागेल जोपर्यंत आद्विक साहेब बनत नाही. दरमहा पैसे पाठवण्याचा हा नित्यक्रम आणखी कठीण होत चालला होता, कारण आता माझ्या औषधांचा खर्चही त्यात जोडला गेला होता. अर्थातच मी औषधं खूप कमी खरेदी करायचो, जेणेकरून ते पैसेही आद्विकच्या कामात येऊ शकतील. एक दिवस आद्विकचा अचानक फोन आला. त्याच्या आवाजात एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता दिसत होती. त्याने सांगितले की दादा, मी सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा पास केली आहे. आता माझा फायनल इंटरव्ह्यू दिल्लीत होणार आहे. यासाठी मला खूप चांगले कपडे, बूट आणि दिल्लीला जाण्या येण्यासाठी तसेच तिथे राहण्यासाठी कमीत कमी 50,000 रुपयांची तातडीने गरज आहे. 50,000 रुपये ही रक्कम माझ्यासाठी एखाद्या पहाडासारखी होती. माझी महिन्यांची संपूर्ण कमाई जेमतेम 4 ते 5,000 रुपये होती, ज्याच्यातील मोठा हिस्सा मी आधीच त्याला पाठवून दिला होता. माझ्या झोपडीत असे काहीच नव्हते जे विकून मी इतकी मोठी रक्कम उभी करू शकेन. पण फोनवर आद्विकचा उत्साहाने भरलेला आवाज ऐकून त्याला नाही म्हणण्याची माझी हिंमतच झाली नाही. मी माझा रडवलेला आवाज लपवतच त्याला म्हटले की तू अजिबात काळजी करू नकोस बाबू. तू इतकी मोठी परीक्षा पास केली आहेस. तुझा भाऊ तुझ्यासाठी पैशांची सोय करेल. तू फक्त आपली तयारी कर. फोन ठेवल्यानंतर मी माझ्या झोपडीच्या जमिनीवर बसलो आणि ढसाढसा रडू लागलो. माझ्या फुफ्फुसातील वेदना त्या रात्री आपल्या शेवटच्या सीमेवर होत्या. मला वाटत होते की माझे श्वास आता माझी साथ सोडून देतील. मी मध्यरात्री उठून गावातील सर्वात मोठे सावकार चंद्रशेखर यांच्या बंगल्यावर गेलो. चंद्रशेखर हा एक अत्यंत निर्दयी माणूस होता, जो मजुरांच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी बदनाम होता. जेव्हा मी त्यांच्यासमोर जाऊन 50,000 रुपयांची याचना केली तेव्हा त्यांनी आपल्या मिशांवर ताव देत एक कडू हसू हसत म्हटले की समर, तू तर स्वतः एक मरणारा उंदीर आहेस. संपूर्ण खान जाणते की तुझे फुफ्फुस सडले आहेत आणि तू कधीही दम तोडू शकतोस. मी तुला 50,000 रुपये कोणत्या भरोशावर देऊ? जर तू मरून गेलास तर माझे पैसे कोण फेडणार? मी त्याचे पाय पकडले. माझे अश्रू त्याच्या महागड्या बुटांवर पडत होते. मी गयावया करत म्हटले की मालक, माझा भाऊ खूप मोठा ऑफिसर बनणार आहे. तो दिल्लीला जात आहे इंटरव्ह्यू द्यायला. तो साहेब बनताच तुमचा एक एक पैसा व्याजासहित चुकता करेल. तुम्ही फक्त यावेळी माझी मदत करा. त्या सावकाराने काही वेळ विचार केला आणि मग आपल्या कपाटाच्या ड्रॉवरमधून एक कोरा स्टॅम्प पेपर काढला. त्याने त्यावर काहीतरी लिहिले आणि मला म्हणाला की बघ, मला तुझ्या भावावर कोणताही भरोसा नाही. जर तुला पैसेच पाहिजे असतील तर तुला या ॲग्रीमेंटवर आपल्या अंगठ्याचा निशाण द्यावा लागेल. यात लिहिले आहे की जर तू 6 महिन्यांच्या आत माझे सर्व पैसे व्याजासहित फेडू शकला नाहीस तर तुझी ही खाणीतील झोपडी माझी होईल
आणि याचसोबत तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या शरीराचे जे काही अवयव कामाचे असतील, जसे तुझे डोळे किंवा तुझी किडनी, ते माझ्या शहरातील मेडिकल ट्रस्टच्या डॉक्टर मित्राला सोपवले जातील. तो एक अत्यंत भीतीदायक आणि बेकायदेशीर सौदा होता. एका क्षणासाठी माझा आत्मा कापला. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराच्या अवयवांचा सौदा करणे एखाद्या नरकातील यातनेसारखे होते. पण तेवढ्यात माझ्या डोळ्यांसमोर आद्विकचा तो हसरा चेहरा आला, जो दिल्लीला जाण्याचे स्वप्न पाहत होता. मी विचार केला की असेही माझे शरीर मातीतच मिसळणार आहे, तर का नाही याचा उपयोग आपल्या भावाचे नशीब बनवण्यासाठी व्हावा. मी एकही क्षण न गमावता आपल्या अंगठ्याला शाई लावली आणि त्या भीतीदायक कागदांवर अंगठ्याचे ठसे दिले. सावकाराने रुपयांची गड्डी माझ्याकडे फेकून दिली. ते नोट मला माझ्या रक्ताने माखलेले वाटत होते. सकाळ होताच मी बँकेत पोहोचलो आणि ते सर्व पैसे आद्विकच्या खात्यात मी ट्रान्स्फर केले. पैसे पाठवल्यानंतर जेव्हा मी बँकेतून बाहेर पडलो, तेव्हा कडकत्या उन्हातही मला एक वेगळाच सुखाचा अनुभव येत होता. मला वाटले की मी आद्विकच्या वाटेवरील सर्वात मोठा दगड बाजूला केला आहे. आता त्याला साहेब बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. पण या सौद्याने माझ्या उरल्यासुरल्या आयुष्याची उलटी गिनती सुरू केली होती. खाणीत काम करताना आता मला सतत असे वाटायचे की मी केवळ माझ्या भावासाठी एक जिवंत प्रेतासारखा चालत आहे. माझी शारीरिक अवस्था इतकी बिघडली होती की माझे वजन अर्धे राहिले होते. डोळ्यांखाली काळे खड्डे पडले होते आणि खोकताना रक्ताचे प्रमाण सतत वाढत चालले होते. कित्येक वेळा खाणीच्या आत काम करताना माझ्या डोळ्यांसमोर अंधारी यायची आणि मला भिंतीचा आधार घ्यावा लागायचा. कंत्राटदाराने माझी ही अवस्था ओळखली होती. एक दिवस त्याने मला आपल्या कॅबिनमध्ये बोलावले आणि खूप रुक्षपणे म्हटले की समर, तू आता या खाणीत काम करण्याच्या लायकीचा राहिला नाहीस. तुझ्या खोकण्याच्या आवाजाने दुसऱ्या मजुरांचे लक्ष विचलित होते आणि तुझ्यामुळे खाणीच्या आत एखादा मोठा अपघात होऊ शकतो. हे घे तुझा या महिन्याचा उरलेला पगार आणि उद्यापासून कामावर येऊ नकोस. नोकरीवरून काढून टाकल्याची गोष्ट ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी कंत्राटदारासमोर हात जोडले आणि त्याला म्हणालो, साहेब, मला नोकरीवरून काढू नका. मी कमी काम करेन, पण मला इथे राहू द्या. परंतु त्याने माझे काहीच ऐकले नाही आणि आपल्या सुरक्षारक्षकांना सांगून मला बाहेर फेकून दिले. खाणीच्या गेट बाहेर बसून मी तासनतास रडत राहिलो. माझ्या आयुष्याचे ते एकमेव साधनही हिरावून घेतले गेले होते, ज्याने मी आद्विकच्या आशा आकांक्षा पूर्ण करत होतो. घरी परतल्यावर सावकाराची माणसं रोज माझ्या झोपडीच्या फेऱ्या मारू लागले होते. ते दरवाजावर येऊन ओरडायचे की 6 महिने पूर्ण होणार आहेत. जर पैसे नाही मिळाले तर या झोपडीला आग लावून देऊ आणि तुला उचलून घेऊन जाऊ. मी माझ्या झोपडीच्या आत लपून राहायचो आणि खिडकीतून त्याच धमक्या ऐकत राहायचो. माझी अवस्था अशी झाली होती की कधीकधी शेजाऱ्यांना दया यायची. ते मला एक वेळची भाकर देऊन जायचे. पण या सर्व दुःखाच्या दरम्यान माझे हृदय फक्त एकाच विचाराने धडधडत होते की आद्विकचा इंटरव्ह्यू कसा झाला असेल, काय तो साहेब बनला असेल. कित्येक आठवडे त्याचा कोणताही फोन आला नाही आणि कोणतंही पत्रही मिळालं नाही. माझी अस्वस्थता इतकी वाढली होती की मी रोज शहरातील त्या PCO वाल्याकडे जायचो, जिथे आद्विकचा फोन यायचा. पण तिथून नेहमी निराशाच पदरी पडायची. मग एके सकाळी संपूर्ण गावात एक विचित्र गडबड उडाली. एक मोठी चमकणारी निळ्या दिव्याची गाडी गावाच्या ओबडधोबड गल्लीबोळातून धावू लागली. गाडीच्या मागे लहान मुलांचा एक घोळका पळत होता. गाडीच्या पुढे एक सरकारी बोर्ड लावला होता, ज्यावर मोठ्या अक्षरात प्रशासकीय अधिकारी असे लिहिले होते. जेव्हा ती गाडी पंचायत भवनासमोर थांबली, तेव्हा त्यातून जिल्ह्याचे काही मोठे अधिकारी उतरले. त्यांनी गावच्या सरपंचांना सांगितले की या गावातील मुलगा आद्विक याने संपूर्ण देशात सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत टॉप केला आहे आणि त्याची पहिली पोस्टिंग याच जिल्ह्यात एका मोठ्या पदावर झाली आहे. ही बातमी संपूर्ण गावात आगीसारखी पसरली. लोक ओरडत माझ्या झोपडीकडे धावत आले. समरभाई, समरभाई, तुमचा आद्विक साहेब बनला, तुमचा भाऊ कलेक्टर बनला. लोकांनी मला आपल्या खांद्यावर उचलून घेतले. माझ्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. मला असे वाटले जणू माझ्या फुफ्फुसातील सर्व वेदना, माझ्या पाठीच्या कण्यातील ते तीव्र ताण आणि सावकाराच्या त्या भीतीदायक व्यवहाराची भीती नेहमीसाठी संपली आहे. मी आकाशाकडे पाहिले आणि ओरडून म्हटले, आई बघ, तुझा आद्विक मोठा माणूस बनला. तुझ्या मुलाने करून दाखवले. त्या दिवशी संपूर्ण गावाने उत्साह साजरा केला. पण मला फक्त या गोष्टीची प्रतीक्षा होती की कधी ती निळ्या दिव्याची गाडी माझ्या या फाटलेल्या झोपडीसमोर येऊन थांबेल. कधी माझा बाबू त्या गाडीतून उतरेल आणि पळत येऊन आपल्या दादाच्या गळ्यात पडेल. मी माझ्या झोपडीच्या भिंती स्वच्छ केल्या, आईच्या फोटोवर नवीन फूल चढवले आणि बाजारातून आपली शेवटची जमापुंजी विकून थोडेसे तांदूळ आणि दुधाची सोय केली, जेणेकरून आद्विकसाठी त्याची आवडती खीर बनवू शकेन. मी संपूर्ण रात्र जागा राहून झोपडीच्या दरवाजावर बसून राहिलो. घरासमोरून येणाऱ्या जाणाऱ्या गाडीच्या आवाजावर माझे हृदय जोरात धडधडू लागायचे. पण ती रात्र निघून गेली. पुढची सकाळ झाली आणि त्यानंतर कित्येक दिवस उलटून गेले. पण ती सरकारी गाडी माझ्या झोपडीच्या दिशेने काही वळली नाही.
आद्विक शहराच्या मोठ्या सरकारी बंगल्यात राहू लागला होता, जिथे मोठे मोठे लोक त्याला भेटायला यायचे. मला गावातीलच एका मुलाने सांगितले की दादा, आद्विक साहेब आता खूप मोठ्या लोकांसोबत उठतात बसतात. ते गावातील एका छोट्याशा मजुराला आपला भाऊ सांगायलाही घाबरतात. त्या मुलाचं बोलणं ऐकून माझ्या हृदयात एक मोठी सुई टोचल्यासारखे झाले. मी स्वतःची समजूत काढली की नाही, माझा भाऊ असा असूच शकत नाही. कदाचित कामाचा ताण खूप जास्त असेल. मोठ्या अधिकाऱ्यांना कुठं वेळ भेटतो? मी स्वतःच त्याला भेटायला शहरात जाईल. शेवटी एका भावाचा हक्क तर बनतोच की तो आपल्या भावाच्या यशावर त्याचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः जावं. हाच विचार करून मी शहरात जाण्याचा निर्णय घेतला. पण मला माहीत नव्हतं की शहराचा तो प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी आणि शेवटचा प्रवास ठरणार आहे. कित्येक दिवस निघून गेले, पण आद्विकचा काहीच पत्ता नव्हता. तो शहराच्या सरकारी बंगल्यात शिफ्ट झाला होता. मी त्याला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याचा फोन व्यस्त यायचा. मग एखादी दुसरी व्यक्ती फोन उचलून सांगायची की साहेब आता मीटिंगमध्ये आहेत. माझ्या हृदयात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होऊ लागली होती. काय तो मला विसरला? नाही, असे असू शकत नाही. तो माझा लहान बाबू आहे, ज्याला मी आपलं बोट पकडून चालायला शिकवलं आहे. कदाचित काम खूप जास्त असेल. मोठ्या अधिकाऱ्यांवर खूप जबाबदाऱ्या असतात. हेच सगळे विचार करून मी स्वतःला दिलासा देत राहिलो. या दरम्यान माझी प्रकृती खूप खराब झाली. मी परत कारखान्यात काम भेटते का ते पाहायला गेलो तर कंत्राटदाराने मला सांगितले, समर, तू आता फावडे उचलण्याच्याही लायकीचा राहिला नाहीस. तू फक्त खोकत राहतोस आणि तुझ्यामुळे बाकीच्या मजुरांचं लक्ष विचलित होतं. नोकरी गेल्यानंतर माझ्याकडे खाण्यापुरतेही पैसे उरले नाहीत. सावकाराची माणसं रोज घराबाहेर येऊन धमकी द्यायचे की 6 महिने पूर्ण होणार आहेत. जर पैसे नाही मिळाले तर घर खाली कर आणि आपला जीव देण्यासाठी तयार राहा. मी प्रत्येक आवाजावर दचकून जायचो आणि झोपडीच्या आत अंधारातच लपून बसायचो. पोटाची आग विझवण्यासाठी आता माझ्याकडे कोणतेही साधन उरले नव्हते. कित्येक वेळा तर दिवसभर फक्त पाणी पिऊन पूर्ण दिवस मी असाच काढायचो. आणि जेव्हा भूक असह्य व्हायची तेव्हा अंगणात उगवलेली निंबाची पानं चावून कडूपणाने पोट शांत करण्याचा प्रयत्न करायचो. खाणीच्या त्या विषारी कणांनी माझ्या फुफ्फुसांना अशा प्रकारे जकडले होते की आता थोडेसे चालले तरी माझी छाती फुकू लागायची आणि तोंडातून थुंकीसोबत काळा घट्ट कफ बाहेर येऊ लागला होता. गावातील लोक आता माझ्याकडे पाहायला पण घाबरत होते, कारण त्यांना वाटत होते की मला एखादा संसर्गजन्य आजार झाला आहे. जे लोक काही दिवसांपूर्वी आद्विक ऑफिसर बनल्याबद्दल माझे अभिनंदन करायला आले होते, ते आता माझ्या घरासमोरून जाताना आपलं नाक बंद करून घेतात. मानवी स्वभावाचा हा रंग पाहून माझे हृदयातून तुटून गेले होते. पण मला या गोष्टीचा दिलासा होता की कमीत कमी माझा भाऊ या नरकातून बाहेर पडला आहे आणि एक सन्मानजनक आयुष्य जगत आहे. याच दरम्यान एक दिवस मी शहराच्या मुख्य बाजाराच्या दिशेने एका दुकानापाशी उभा होतो, जिथे काही लोक वर्तमानपत्र वाचत होते. माझी नजर अचानक जमिनीवर पडलेल्या वर्तमानपत्राच्या एका फाटलेल्या पानावर गेली. त्या पानावर एक मोठा रंगीत फोटो छापला होता, ज्यामध्ये आद्विक एका अत्यंत सुंदर आणि आधुनिक कपड्यांनी नटलेल्या मुलीसोबत उभा राहून हसत होता. फोटोच्या खाली मोठ्या अक्षरांमध्ये लिहिले होते की जिल्ह्याचे नवनियुक्त तरुण प्रशासकीय अधिकारी आद्विक यांचा विवाह लवकरच शहराचे प्रख्यात उद्योगपती कपूर साहेब यांची एकुलती एक मुलगी गीतांजली हिच्याशी होणार आहे. येत्या रविवारी त्यांचा साखरपुड्याचा एक भव्य आणि आलिशान कार्यक्रम शहराच्या न्यू ग्रँड पॅलेस हॉटेलच्या विशेष बंगल्यावर आयोजित करण्यात आला आहे. ही बातमी वाचताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि माझ्या हातातून ते वर्तमानपत्राचा तुकडा गळून पडला. माझ्या भावाचा साखरपुडा होता. त्याच्या आयुष्यातील इतका मोठा दिवस होता आणि मला या गोष्टीची भनकही नव्हती. मनात एकाच वेळी अनेक भावना उमटून आल्या. एकीकडे हा वेदनादायी विचार होता की त्याने माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट का लपवली, आणि दुसरीकडे एका भावाचा तो आनंद होता जो आपल्या लहान भावाला नवरदेव बनताना पाहण्यासाठी तडफडत होता. मी विचार केला की आद्विक कदाचित आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे मला हे सांगायला विसरला असेल, किंवा मग तो आपल्या या नवीन आणि श्रीमंत जगासमोर मला अचानक बोलावून एखादं सरप्राईज देऊ इच्छित असेल. शेवटी तो माझ्यापासून कसा दूर राहू शकतो? लहानपणी तर तो माझा हात पकडल्याशिवाय झोपतही नव्हता. मी त्या क्षणी निर्णय घेतला की काहीही झालं तरी मी त्याच्या साखरपुड्याला नक्कीच जाणार. भलेही मला कोणतेही आमंत्रण मिळाले नसले तरी एका मोठ्या भावाचे हे कर्तव्य आणि अधिकारच आहे की त्याने आपल्या लहान भावाच्या डोक्यावर बाशिंग सजण्यापूर्वी त्याच्या आनंदात सहभागी व्हावं आणि त्याला आपल्या आईच्या वतीने आशीर्वाद द्यावा. रविवारचा दिवस आला जेव्हा माझी प्रकृती अत्यंत खराब होती. सकाळपासूनच मला तीव्र ताप होता आणि हाडांमध्ये अशा तीक्ष्ण वेदना होत होत्या जणू कोणीतरी त्यांना आतून करवतीने कापत असावे. पण माझ्या आतील ममता आणि भावाचं प्रेम या शारीरिक दुखण्यावर हावी झालं होतं. मी माझी ती जुनी लाकडी कपाट उघडलं आणि त्यातून माझा तो सर्वात स्वच्छ शर्ट काढला जो कपड्यांच्या ढिगाऱ्यात सर्वात खाली दबलेला होता.
तो शर्टही कित्येक ठिकाणी फाटलेला होता आणि त्यावर कोळशाचे डाग होते, जे लाख धुवूनही साफ होऊ शकत नव्हते. मी सुई धागा घेऊन त्या फाटलेल्या भागांना जोडण्याचा प्रयत्न केला, पण माझे थरथरणारे हात वारंवार सुई योग्य ठिकाणी टाकूच शकत नव्हते. जसा जसा मी सुई ओवत होतो तसे तसे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहून त्या कपड्यांवर पडत होते. मी स्वतःला आरशात पाहिले. माझे रूप एखाद्या जिवंत प्रेतासारखे वाटत होते. डोळे आत गेले होते, गाल पिचकले होते आणि चेहऱ्यावर खाणीचा तो कडू काळोख जणू नेहमीसाठी जमला होता. मी माझ्या सुजलेल्या पायात माझी ती जुनी चप्पल घातली, जिचा अंगठा तुटला होता आणि तो मी एका पातळ तारेने बांधून ठेवला होता. खिशात चाच पडलं तर फक्त काही नाणी उरली होती, जी शहरापर्यंतच्या बसच्या भाड्यासाठीही कमी पडत होती. मी माझी झोपडीच्या कोपऱ्यात ठेवलेली ती लोखंडी बादली उचलली आणि ती भंगारवाल्याकडे घेऊन जाऊन विकून टाकली. त्या पैशाने मिळून माझ्याकडे बसच्या तिकिटापुरते पैसे जमा झाले. जेव्हा मी गावच्या बसस्टॉपवर उभा होतो तेव्हा प्रत्येकजण माझ्याकडे विचित्र आणि घृणास्पद नजरेने पाहत होता. बस आली आणि मी जसा आत चढलो, कंडक्टर मला टोचणाऱ्या शब्दात म्हणाला, "ए दादा, मागच्या सीटवर जाऊन बस. तुझ्या कपड्यांमधून कोळशांचा दुर्गंध येत आहे. तुझ्यामुळे कुठे दुसऱ्या प्रवाशांचे कपडे खराब नको व्हायला." मी काहीही न बोलता गुपचूप सर्वात मागच्या तुटलेल्या सीटवर जाऊन बसलो. माझ्या बाजूला बसलेल्या एक अनोळखी महिलेने जसं माझा अवतार पाहिला, तिने लगेच आपल्या नाकावर रेशमी रुमाल ठेवला आणि उठून ती पुढच्या सीटवर जाऊन बसली. मला माझ्या या गरिबीची आणि या कुरूप शरीराची पहिल्यांदाच खूप जास्त लाज वाटली. मला वाटले की मी या चमकणाऱ्या जगात राहणाऱ्या लोकांच्या मध्ये एक नको असलेला जीव आहे. पण नंतर मी माझ्या मनाला दिलासा दिला की जेव्हा माझा आद्विक मला पाहिल तेव्हा तो या सर्व गोष्टींची पर्वा करणार नाही. तो तर फक्त पळत येऊन आपल्या दादाच्या गळ्यात पडेल आणि म्हणेल की दादा तू आलास. शहरात पोचता पोचता संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. न्यू ग्रँड पॅलेस हॉटेलचा तो बंगला शहराच्या सर्वात महागड्या आणि पॉश भागात स्थित होता. जेव्हा मी त्या बंगल्याजवळ पोचलो तेव्हा तिथला झगमगाट पाहून माझे डोळे दिपून गेले. संपूर्ण परिसर दुधी प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. बंगल्याच्या उंच उंच प्रवेशद्वारावर रंगीबिरंगी लाईट्स अशा प्रकारे चमकत होत्या जणू दिवाळीचा सण असावा. हवेत महागडे सुवासिक अत्तर आणि चवदार पक्वानांचा सुगंध तरंगत होता, जो भुकेने तडफडणाऱ्या माझ्या पोटाला आणखी जास्त अस्वस्थ करत होता. बंगल्याबाहेर एकाहून एक आलिशान आणि महागड्या गाड्या रांगेत उभ्या होत्या, ज्यामधून शहरातील मोठे मोठे श्रीमंत नेते आणि मोठे अधिकारी उतरत होते. पुरुषांनी महागडे सूट घातले होते आणि महिलांच्या गळ्यात हिऱ्यांचे हार चमकत होते. मी त्या वैभवशाली गर्दीसमोर एका कोपऱ्यात एका मोठ्या झाडाच्या आडोशाला जाऊन उभा राहिलो. माझ्या फाटलेला शर्ट आणि धुळेने माखलेले पाय त्या संगमरवरी जगासमोर एखाद्या डागासारखे वाटत होते. माझी हिंमत होत नव्हती की मी मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने एक पाऊलही पुढे टाकू शकेन. माझ्या छातीच्या आतील खोकला वारंवार उफाळून येत होता, ज्याला मी माझ्या तोंडावर कपडा कोंबून दाबण्याचा प्रयत्न करत होतो, जेणेकरून त्या श्रीमंत लोकांच्या शांततेत माझ्या आजाराचा कोणताही गोंगाटा गुंजू नये. तेवढ्यात माझी नजर बंगल्याच्या विस्तीर्ण लॉनवर गेली, जिथे मधोमध एक सुंदर मांडव सजवला होता. तिथे आद्विक उभा होता. त्याने काळ्या रंगाचा अत्यंत शानदार जोधपुरी सूट घातला होता, ज्यामध्ये तो एखाद्या राजासारखा दिसत होता. त्याचे केस व्यवस्थित विंचरलेले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच रुबाब आणि चमक होती. त्याच्या बाजूला गीतांजली उभी होती, जी लाल रंगाच्या लेहंग्यात एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. ते दोघं एकमेकांचा हात धरून पाहुण्यांचे अभिवादन स्वीकारत होते आणि चहूकडे हास्य विनोदानी टाळ्यांचा कडकडाट होता. आद्विकला अशा प्रकारे आनंदी आणि यशस्वी पाहून माझ्या डोळ्यातून अश्रूंची अविरत धारा वाहू लागली. मला वाटले की माझ्या आयुष्यातील सर्व कष्ट, ती खाणीची गुदमरण, ते फुफ्फुसाचे सडणे आणि सावकाराच्या समोर पाया पडणे, सर्व काही आज सार्थ झाले. माझा भाऊ साहेब बनला होता. तो आता या मोठ्या जगाचा भाग होता. मी माझी सर्व भीती आणि संकोच एका बाजूला सोडून दिला. माझे हृदय फक्त आपल्या भावाला स्पर्श करण्यासाठी आणि त्याला गळ्याला लावण्यासाठी आतुर झाले होते. विचार केला की जेव्हा आद्विक मला पाहिल तेव्हा तो आपल्या होणाऱ्या नववधूसोबत आणि या श्रीमंत लोकांसोबत माझी ओळख करून देईल आणि म्हणेल की हा माझा मोठा भाऊ आहे, ज्याने मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सर्वस्व दान केले. हाच विचार करून मी माझ्या थरथरत्या पावलांनी त्या चमकणाऱ्या मुख्य गेटकडे जाऊ लागलो, जिथे मोठे मोठे सुरक्षारक्षक हातात वॉकी टॉकी घेऊन उभे होते आणि प्रत्येक येणाऱ्याचा पास चेक करत होते. मला माहीत नव्हतं की मी ज्या भावाच्या दिशेने वाढत आहे तो आता माझा भाऊ राहिलेलाच नसून व्यवस्थेचा एक भाग बनला आहे, जी गरिबांना आणि मजुरांना माणूसच समजत नाही. जसे मी गेटच्या आत पाऊल ठेवले, 2 धिप्पाड सुरक्षारक्षकांनी मला रोखले. एकाने माझा फाटलेला शर्ट पाहून मला मागे ढकलले आणि म्हटले की "ए भिकाऱ्या, मागे हट. ही काही खैरात वाटण्याची जागा नाही आहे. इथे मोठे मोठे साहेब लोक आले आहेत. चल निघ इथून." मी त्यांच्यासमोर हात जोडले, गयावया केली. मी म्हटलं की मी भिकारी नाही आहे.
मी या साखरपुड्याचा जो नवरदेव आहे ना, त्या आद्विकचा मोठा भाऊ आहे. माझं बोलणं ऐकून ते दोघं जोरजोराने हसू लागले. एकाने म्हटले की तू आणि आमच्या साहेबांचा भाऊ, चेहरा पाहिलास का आरशात? साहेब इतक्या मोठ्या घराण्यातील आहेत आणि तू एखाद्या कोळशाच्या खाणीतील किडा वाटतोयस. नाटकं करू नकोस, सरळ सरळ बाहेर निघ, नाही तर आम्ही पोलिसांच्या हवाली करू. मी ओरडायला सुरुवात केली. आद्विक बाबू, बघ तुझा दादा आलाय. आद्विक. माझ्या ओरडण्याचा आवाज अखेर आद्विकच्या कानांपर्यंत पोहोचला. त्याने वळून पाहिले. त्याची होणारी पत्नी गीतांजली आणि तिचे श्रीमंत आईवडीलही तिथेच उभे होते. आद्विकने जेव्हा मला या अवस्थेत पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याच्या डोळ्यात कोणताही आनंद नव्हता, उलट एक भीती आणि लाज दिसत होती. तो वेगाने पावले टाकत गेटकडे आला. मला वाटले की तो या सुरक्षा रक्षकांना दटावेल आणि मला मिठी मारेल. मी हसून आपले हात त्याच्या दिशेने पुढे केले, पण जसा तो माझ्याजवळ पोचला त्याने कोणताही विचार न करता माझ्या चेहऱ्यावर एक जोरदार थप्पड मारली. थप्पड इतकी जोरात होती की माझ्या तोंडातून रक्त आलं आणि मी जमिनीवर पडलो. तिथे उपस्थित सर्व पाहुण्यांच्या नजरा आमच्यावरच टिकल्या. म्युझिक बंद झालं आणि चहूकडे एक शांतता पसरली. आद्विकने रागाने कापत म्हटले की तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? तुझ्यासारखे नीच, चोर आणि हावरट लोक माझ्या नावाचा वापर करून इथंपर्यंत आले. गीतांजलीने जवळ येत विचारले, आद्विक, हा कुरूप आणि घाणेरडा माणूस कोण आहे? हा तुला आपला भाऊ का म्हणत आहे? आद्विकने गीतांजलीकडे पाहिले आणि मग भरलेल्या लोकांच्या मेळाव्यात ओरडून सांगितले की गीता, मी या माणसाला ओळखत नाही. हा आमच्या गावातील एक साधा खान मजूर आणि एक नंबरचा तोतिया आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा याने माझ्या वडिलांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला होता आणि आज जेव्हा मी मोठा अधिकारी बनलो आहे तेव्हा हा मला ब्लॅकमेल करायला आणि इथून पैसे उकळायला आला आहे. माझा कोणताही भाऊ नाही आहे, मी अनाथ आहे. आद्विकच्या या शब्दांनी माझ्या हृदयाचे हजारो तुकडे केले. ती वेदना त्या कोळशाच्या खाणीचे छत कोसळण्याच्या वेदनेपेक्षाही लाख पटीने जास्त भयानक होती. मी त्याच्याकडे पाहिले. माझ्या डोळ्यातून पाण्याच्या जागी रक्ताचे अश्रू वाहत होते. मी म्हटले की आद्विक, तू हे काय बोलत आहेस? मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी. मी माझे बोलणे पूर्ण करू शकण्यापूर्वीच आद्विकने पुढे होऊन माझी फाटलेली बाही पकडली आणि मला फरफटत त्या संगमरवरी पायऱ्यांच्या दिशेने घेऊन गेला. त्याने म्हटले की इथून चालता हो. जर पुन्हा माझ्या आसपासही दिसलास तर मी तुला अशा जेलमध्ये सडवून टाकेन जिथून तुझे प्रेतही बाहेर येणार नाही. आणि असे म्हणून त्याने मला त्या पायऱ्यांवरून खालच्या दिशेने एका जोरदार धक्का दिला. माझे आजारी कुमकुवत शरीर त्या कडक पायऱ्यांवर आपटत खाली कोसळत गेले. प्रत्येक पायरीवर माझ्या फुफ्फुसातून आणि माझ्या पाठीच्या कण्यातून कडकडण्याचा आवाज येत होता. जेव्हा मी सर्वात खाली पोहोचलो तेव्हा माझे डोके एका दगडावर आदळले आणि तिथून रक्ताची एक जाड धार वाहू लागली. आद्विक आपल्या होणाऱ्या पत्नीचा हात पकडून परत आत निघून गेला आणि तिथे उभे असलेले श्रीमंत लोक माझ्या या अवस्थेवर हसत होते. काही जण माझ्यावर थुंकत होते. त्या संगमरवरी थंड पायऱ्यांच्या शेवटच्या टोकावर माझे शरीर निपचित पडले होते. कपाळावरून वाहणारे गरम रक्त माझ्या डोळ्यांच्या वाटेने गालावर उतरत होते, ज्यामुळे तिथे जमलेली कोळशाची काजळी धुवून जमिनीवर टपकत होती. त्या शारीरिक जखमेपेक्षा कित्येक पटीने तीव्र तो मानसिक आघात माझ्या मनावर झाला होता, जो आद्विकच्या एका एक शब्दाने माझ्या छातीच्या आत गेला होता. अनाथ. त्याने संपूर्ण जगासमोर स्वतःला अनाथ म्हटले. काय आईचा तो शेवटचा श्वास, वडिलांचे ते अकाली जाणे आणि माझी 24 तासांची ती भयंकर गुलामगिरी फक्त हा एक दिवस पाहण्यासाठी होती. मला आठवत होतं जेव्हा तो लहान होता आणि त्याला जराशीही दुखापत झाली तर मी त्याला आपल्या मांडीवर उचलून संपूर्ण गावात डॉक्टरला शोधण्यासाठी वेड्यासारखा पळायचो. आज त्याच भावाने मला एखाद्या मोकाट जनावरासारखं पायऱ्यांवरून खाली फेकून दिलं, जेणेकरून त्याच्या होणाऱ्या श्रीमंत पत्नीसमोर आणि त्याच्या श्रीमंत सासरच्या लोकांसमोर त्याच्या खोट्या प्रतिष्ठेला कोणताही धक्का लागू नये. तिथे उभे असलेले उच्च घराण्यातले पाहुणे माझी ही फजिती अशा प्रकारे पाहत होते जणू काही सर्कसचा खेळ सुरू असावा. कोणाच्याही डोळ्यात दयेचा एक थेंबही दिसत नव्हता. हिऱ्यांनी मडलेल्या काही महिला कुजबुजत होत्या की अशा प्रकारचे नीच लोकांना अशा मोठ्या सोहळ्यात येऊच दिले नाही पाहिजे. हे लोक वातावरण खराब करतात. कपूर साहेबांच्या सुरक्षा रक्षकांनी माझी फाटलेली बाही पुन्हा पकडली आणि मला फरफटत बंगल्याच्या बाहेरील गेटच्या फाटकाच्या बाहेर फेकून दिले. माझे डोके त्यावेळी गरगरत होते आणि फुफ्फुसाच्या आत जमा झालेला कोळशाचा गुब्बार बाहेर येण्यासाठी तडफडत होता. मी जसा खोकण्याचा प्रयत्न केला, तोंडातून थुंकीसारखे काळ्या रंगाचे साकळलेले रक्त फरशीवर पसरले. माझे डोळे अंधुक होत होते आणि कानात राहून राहून आद्विकचा तोच कडकडणारा आवाज गुंजत होता की मी या माणसाला ओळखत नाही. मी जमिनीवर आपली बोटं रोवून उठण्याचा प्रयत्न करत होतो, पण पाठीच्या कण्याची ती जुनी वेदना जी खाणीत भारी वजन उचलल्यामुळे सुरू झाली होती, यावेळी ती वेदना पूर्णपणे जागृत झाली होती.
पायाचे ते हाड जे काही वर्षांपूर्वी ढिगाऱ्याखाली दबून तुटले होते, असे वाटत होते की पुन्हा ते विखुरले गेले आहे. प्रत्येक एका श्वासासोबत माझ्या छातीच्या आतून वेगळाच आवाज येत होता. मी आकाशाकडे पाहिले जिथे चंद्र आपल्या पूर्ण प्रकाशासह उपस्थित होता. पण माझ्या वाट्याच्या जगात फक्त आणि फक्त काळोखच उरला होता. मी माझे खिसे चाचपडले, ते पूर्णपणे रिकामे होते. घरी परतण्यासाठी माझ्याकडे एक नाणेही उरले नव्हते आणि माझे शरीर या लायकीचेच नव्हते की मी 2 पावलेही कोणाच्या आधाराशिवाय चालू शकेन. बंगल्याच्या आत पुन्हा तोच वेगवान म्युझिक सुरू झाला होता. काचेच्या ग्लासांच्या चिअर्सचा आणि लोकांच्या हसण्याचा आवाज बाहेर रस्त्यापर्यंत येत होता. आद्विक गीतांजलीसोबत केक कापत असेल, लोक त्याला पुष्पगुच्छ देत असतील, त्याच्या यशाची स्तुती सुमने गात असतील. कोणीही जाणत नव्हतं की ज्या पायावर हा आलिशान महाल उभा होता, तो पाया एका भावाच्या फुफ्फुसाच्या राखेने बनला होता. मी माझे डोळे बंद केले आणि आईचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न केला. मी मनातल्या मनात आईला म्हटले, आई, मला माफ कर. मी आद्विकला शिकवले तर खरे, त्याला मोठा अधिकारीही बनवले, पण मी त्याला एक चांगला माणूस नाही बनवू शकलो. तो माणूस गरिबीतून तर जिंकला, पण आपल्या साधेपणातून आणि आपल्या प्रेमातून हारला. रस्त्याच्या कडेला त्या अंधारात पडलेल्या मला असे जाणवत होते की आता माझा मृत्यू खूप जवळ आला आहे. सावकारसोबत केलेला तो भीतीदायक व्यवहार वारंवार माझ्या डोक्यात फिरत होता. 6 महिन्यांचा तो कालावधी जवळपास संपत आला होता. माझ्याकडे त्याला देण्यासाठी पैसे नव्हते आणि आता तर माझे हे शरीरही उत्तर देत होते. मला वाटले की चांगलेच झाले जे आद्विकने मला ओळखण्यास नकार दिला. कमीत कमी माझ्या मृत्यूनंतर जेव्हा सावकार माझ्या शरीराचे अवयव घ्यायला येईल, तेव्हा आद्विकचे नाव या बदनामीशी जोडले जाणार नाही. तो आपल्या नवीन जगात आनंदी राहील. हेच सगळे विचार करत मी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जे माझ्या त्वचेवर जमलेली कोळशाची धूळ धुवून साफ करत होते. आयुष्याच्या या अंतिम घटकेतही माझे हृदय आपल्या भावासाठी कोणताही श्राप काढू शकत नव्हते. एक आतून कधीही न संपणारी शांतता होती जी माझ्या आत्म्याला हळूहळू आपल्या कुशीत घेत होती. मी त्या थंड जमिनीवर पडलेलो होतो. माझे डोळे अंधुक होत होते. मला वाटले की आता माझा अंत जवळ आला आहे. आईने जी जबाबदारी मला दिली होती ती मी पूर्ण केली होती, पण बदल्यात मला जे मिळाले त्याची कल्पना मी कधी स्वप्नातही केली नव्हती. मी रांगत आपल्या तुटलेल्या हाडांचे शरीर फरफटत त्या आलिशान बंगल्याच्या गेट बाहेर निघू लागलो. माझे श्वास खूप उखडले होते. प्रत्येक वेळी जेव्हा मी श्वास घ्यायचो तेव्हा तोंडातून घट्ट रक्त बाहेर यायचे. मी रडत होतो, पण माझा आवाज निघत नव्हता. तेवढ्यात अचानक एक मोठी काळ्या रंगाची सरकारी गाडी, ज्याच्यावर पोलिसांचा लाल निळा फ्लॅशर चमकत होता, गेटच्या अगदी समोर येऊन थांबली. गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून या जिल्ह्याचे सर्वात कडक आणि प्रामाणिक पोलीस कमिशनर जितेंद्र प्रताप बाहेर आले. ते या साखरपुडा समारंभाचे मुख्य अतिथी होते. कमिशनर साहेबांनी जसे गाडीतून खाली पाऊल ठेवले, त्यांची नजर जमिनीवर पडलेल्या माझ्या शरीरावर गेली. माझा चेहरा रक्त आणि कोळशाच्या काजळीने माखलेला होता. त्यांनी मला पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. ते आपली संपूर्ण सुरक्षा मागे सोडून पळत माझ्याजवळ आले. त्यांनी आपल्या महागड्या वर्दीची अजिबात पर्वा न करता गुडघ्यांवर बसून मला आपल्या हातात उचलून घेतले. त्यांच्या डोळ्यात एक अशी वेदना आणि आदर दिसत होता, जे पाहून तिथे उभे असलेले सुरक्षारक्षक थक्क झाले. कमिशनर साहेबांनी आपल्या खिशातून एक स्वच्छ रुमाल काढला आणि त्याने माझ्या कपाळाचे रक्त पुसू लागले. त्यांनी म्हटले, समरदादा, तुम्ही या अवस्थेत इथे? हे सगळे कोणी केले? मी कापत्या हातांनी आद्विकच्या बंगल्याकडे इशारा केला, पण माझ्या तोंडातून शब्द निघाले नाहीत. कमिशनर साहेबांनी मला आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर झोपवलं आणि आपल्या ड्रायव्हरला सांगितलं की तातडीने डॉक्टरांना बोलवा. यानंतर ते अत्यंत रागात त्या बंगल्याच्या आत दाखल झाले. त्यांच्या मागे त्यांची संपूर्ण पोलीस फोर्स होती. बंगल्याच्या आत आद्विक आणि त्याचे सासरचे लोक कमिशनर साहेबांचे स्वागत करण्यासाठी फुले व गुच्छ घेऊन उभे होते. आद्विकने हसत म्हटले की वेलकम सर, तुमच्या येण्याने आमचा आनंद दुप्पट झाला आहे. पण कमिशनर साहेबांनी त्याच्या गुच्छाला हातही लावला नाही. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांनी भरलेल्या समारंभात आद्विकच्या समोर जाऊन आपली पोलिसांची टोपी काढली, पण आद्विकला नाही, तर बाहेर गाडीत पडलेल्या त्या फाटलेल्या अवस्थेतील मजुराला, म्हणजेच मला आठवून एक कडक सल्यूट ठोकला. तिथे उभे असलेले सर्व लोक सुन्न झाले. आद्विकने चाचरत विचारले की सर, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही त्या भिकाऱ्यासाठी? कमिशनर साहेबांनी एक जोरदार गर्जना केली आणि म्हटले, शांत बस. जर पुन्हा तू त्या महान माणसासाठी आपल्या तोंडातून एकही चुकीचा शब्द काढलास तर मी तुझी ही वर्दी आणि तुझा हा रुबाब मातीत मिसळून टाकेल. तू ज्याला भिकारी म्हणत आहेस तो या देशातील सर्वात मोठा आणि श्रीमंत मनाचा माणूस आहे. तू ज्याला आपला भाऊ म्हणण्यास नकार देत आहेस त्याच्याच जीवावर आज तू या लायकीचा बनला आहेस की या आलिशान सूटमध्ये उभा राहू शकलास. आद्विकने म्हटले की सर, तुम्ही चुकीचं समजत आहात. तो एक गुन्हेगार आहे. तो मला बदनाम करायला आला आहे.
कमिशनर साहेबांनी आपल्या बेल्टमधून एक पिवळे सरकारी शिक्का असलेले पाकिट काढले आणि ते आद्विकच्या छातीवर मारले. त्यांनी म्हटले की मी चुकीचं समजत नाही आहे. उलट या जगातील सर्वात मोठे सत्य या पाकिटात बंद आहे. हे वाच आणि जाणून घे की तू किती मोठा गुन्हेगार आहेस. बंगल्याच्या त्या विस्तीर्ण आणि प्रकाशाने जगमगत्या हॉलमध्ये कमिशनर जितेंद्र प्रताप सिंग यांचा कडक आवाज एखाद्या विजेसारखा कडाडला. तिथे उपस्थित असलेले शहरातील नामवंत लोक, जे आत्तापर्यंत मला विचित्र नजरेने पाहत होते, ते अचानक घाबरले. आद्विकच्या चेहऱ्यावर जो आत्तापर्यंत गर्व आणि घमंडीचा तांबूसपणा होता, तो क्षणभरात उडून गेला आणि त्याची जागा एका गंभीर भीतीने घेतली. त्याच्या थरथरत्या हातात ते पिवळे पाकिट होते, ज्याच्यावर सरकारी विभागाचा शिक्का लागलेला होता. कमिशनर साहेब आपल्या जागेवर ठाम उभे होते. त्यांच्या डोळ्यात आद्विकसाठी केवळ तिरस्कार होता. त्यांनी आपल्या गंभीर आवाजात म्हटले, आद्विक, तुला वाटते की तू आपल्या मेहनतीने या पदापर्यंत पोहोचला आहेस? तुला वाटते की ही जी निळ्या दिव्याची गाडी तुला मिळाली आहे, ही फक्त तुझ्या वह्या आणि पुस्तकांचा निकाल आहे? पण आज मी तुला त्या पडद्यामागचं सत्य दाखवणार आहे, ज्याला तू अतिशय निर्दयीपणे पायऱ्यांच्या खाली ढकलून दिलेस. कमिशनर साहेबांनी आपले बोलणे सुरू ठेवत तिथे उभ्या असलेल्या सर्व पाहुण्यांकडे पाहिले आणि म्हटले की तुम्ही सर्व इथे एका नवीन साहेबांच्या साखरपुड्याचा जल्लोष साजरा करायला आले आहात ना? पण तुम्हाला माहीत आहे का की साहेबांचा अभ्यासाचा एक एक खर्च कुठून येत होता? जेव्हा हा दिल्लीत बसून मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये इंटरव्ह्यूजची तयारी करत होता, तेव्हा याचा भाऊ जमिनीपासून 500 फूट खाली कोळशाच्या विषारू वायूंच्या मध्ये आपल्या श्वासांचा सौदा करत होता. समर भाईचे फुफ्फुस पूर्णपणे सडले आहेत. त्यांना तो आजार आहे ज्याचा या जगात कोणताही इलाज नाही. डॉक्टरांनी त्यांना 6 महिन्यांचा वेळ दिला होता आणि ते 6 महिन्यांपर्यंत फक्त म्हणूनच जिवंत राहिले, जेणेकरून आपल्या भावाला या खुर्चीवर बसवू शकतील. पण या कृतज्ञ मुलाने आपल्याच भावाला ओळखण्यास नकार दिला, कारण त्याच्या अंगावर फाटलेले कपडे होते आणि चेहऱ्यावर कोळशाची काजळी होती. आद्विकने पाकिट उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बोटं इतकी थरथरत होती की तो कागद नीट पकडूही शकत नव्हता. गीतांजली आणि तिचे वडील कपूर साहेबही पुढे आले. कपूर साहेबांनी थोडा उंच स्वरात म्हटले की कमिशनर साहेब, तुम्ही आमच्या कौटुंबिक प्रकरणात अशा प्रकारे दखल घेऊ शकत नाही. आद्विक आमचा होणारा जावई आहे आणि तो एक प्रतिष्ठित अधिकारी आहे. तुम्ही एका साध्या मजुरासाठी आमच्या घरात येऊन अशा प्रकारचा गोंधळ घालू शकत नाही. कमिशनर साहेबांनी कपूर साहेबांच्या दिशेने आपले बोट उचलले आणि म्हटले, कपूर साहेब, कायदा आंधळा असू शकतो, पण हा जितेंद्र प्रताप सिंग आंधळा नाही. आणि जिथपर्यंत कौटुंबिक प्रकरणाची गोष्ट आहे, तर हे प्रकरण आता या देशाच्या मानवतेचे प्रकरण बनले आहे. या पाकिटाच्या आत जे दस्तऐवज आहेत, ते कोणत्याही न्यायालयाच्या निर्णयापेक्षाही मोठे आहेत. आद्विक, हे उघड आणि जरा जोरजोरात वाच, जेणेकरून इथे उभे असलेल्या ह्या हिऱ्या मोत्यांनी मडलेल्या श्रीमंतांनाही समजू दे की ज्याला हे किडा समजत होते, तो खरं तर देवाचा माणूस आहे. आद्विकने अखेर पाकिटाचा शिक्का तोडला आणि त्याच्या आतील काही कागदपत्र बाहेर काढली. सर्वात वर एक कायदेशीर दस्तऐवज होता, ज्याच्यावर स्टॅम्प लागलेला होता. जशी आद्विकची नजर त्या कागदाच्या पहिल्या ओळीवर पडली, त्याच्या ओठांमधून एक किंकाळी निघाली. त्याच्या डोळ्यांसमोर जणू सगळे काही अंधुक होऊ लागले. तो कागद कोणताही साधा ॲग्रीमेंट नव्हता, तर तो भीतीदायक व्यवहार होता, जो मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नाही, तर आद्विकला दिल्लीला पाठवण्यासाठी सावकारासोबत केला होता. त्या कागदपत्रांवर साफ लिहिले होते की समर आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराचे ते सर्व अवयव जे वैद्यकीय कामात येऊ शकतील, सावकाराच्या मेडिकल ट्रस्टला सोपवत आहे, ज्याच्या बदल्यात त्याला तातडीने 50,000 रुपयांची रोकड रक्कम दिली जात आहे. आद्विकने त्या कागदाकडे पाहिले आणि मग आपल्या मोठ्या भावाच्या त्या अंगठ्याच्या निशाणाकडे पाहिले, जी खाली लागलेली होती. ती अंगठ्याची निशाण कोळशाच्या साईची नव्हती, तर एका भावाच्या आत्मबलिदानाचा पुरावा देत होती. हॉलमधील शांतता इतकी जास्त होती की आद्विकच्या थरथरत्या श्वासांचा आवाजही साफ ऐकू येत होता. आणि आता त्या पाकिटाच्या आतून आणखी एक सत्य बाहेर येणार होतं, जे या कथेचं सस्पेन्स पूर्णपणे उघडणार होतं. आद्विकच्या थरथरत्या हातात तो ॲग्रीमेंटचा कागद एखाद्या पेटत्या अंगारासारखा वाटत होता, ज्याने त्याच्या आत्म्याला आतपर्यंत होरपळून काढले होते. त्या सरकारी पिवळ्या पाकिटाच्या आतून आता कमिशनर जितेंद्र प्रताप सिंग यांनी आणखी एक दस्तऐवज काढला, जो या संपूर्ण कथेतील सर्वात मोठा आणि अचंबित करणारा सस्पेन्स जगासमोर उघडणार होता. तो दस्तऐवज शहरातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयाचा एक मेडिकल रिपोर्ट होता आणि त्याच्याशी जोडलेले होते कमिशनर साहेबांचे एक वैयक्तिक सत्य, ज्याने तिथे उभे असलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर काटा आणला. कमिशनर साहेबांनी आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यात आलेले अश्रू पुसले आणि जड आवाजात म्हटले की आद्विक, या ॲग्रीमेंटच्या खाली जे मेडिकल ट्रस्टचे नाव लिहिले आहे, तुला माहीत आहे का त्याचे संचालन कोण करतं? कपूर साहेब. आणि गीतांजलीने थक्क होऊन कमिशनर साहेबांकडे पाहिलं. कमिशनर साहेबांनी आद्विकच्या दिशेने पावले टाकत म्हटले
की 3 वर्षांपूर्वी एक भयानक रस्ते अपघातात मी माझ्या एकुलत्या एका मुलीचे दोन्ही डोळे गमावले होते. ती पूर्णपणे आंधळी झाली होती आणि डॉक्टरांनी सांगितले होते की जोपर्यंत कोणी जिवंत किंवा मृत माणूस आपले डोळे डोनेट करत नाही, ती कधीही हे जग पाहू शकणार नाही. त्या सावकाराने ब्लॅक मार्केटमध्ये अवयवांची तस्करी करणाऱ्या आपल्या गुरूच्या माध्यमातून माझ्यासमोर एक व्यवहार ठेवला होता की तो माझ्या मुलीसाठी डोळ्यांची सोय करून देईल. पण बदल्यात त्याने मला एक खूप मोठं कायदेशीर फाईलवर डोळे झाकून सही करण्यास सांगितले होते. मी पिता म्हणून नाही तर एक खरा पोलीस ऑफिसर म्हणून काम केले. मी त्याच्या ठिकाणावर छापा टाकला आणि तिथेच मला तो ॲग्रीमेंट मिळाला जो तुझ्या भावाने समरने आपले डोळे आणि आपल्या शरीराचा सौदा करण्यासाठी केला होता, जेणेकरून तुला 50,000 रुपये मिळू शकतील. कमिशनर साहेबांनी आद्विकचा कॉलर पकडला आणि त्याला हलवत म्हटले, जेव्हा मी त्या फाईल्समध्ये समरदादांची खाणीतील मेडिकल रिपोर्ट पाहिली तेव्हा माझा आत्मा कापला. एक भाऊ आपल्या लहान भावाला साहेब बनवण्यासाठी आपल्या जिवंत डोळ्यांचा सौदा करून बसला होता, जेणेकरून त्याचा भाऊ दिल्लीला जाऊ शकेल. मी त्याच दिवशी निर्णय घेतला की मी त्या सावकाराच्या संपूर्ण टोळीला जेलमध्ये टाकेल आणि तुझ्या पाठीशी राहून तुला शक्य ती सर्व मदत करेल, जेणेकरून त्या महान भावाचे स्वप्न अपूर्ण राहू नये. आद्विक, तुला सिव्हिल सर्व्हिसेसच्या इंटरव्ह्यूमध्ये जी मदत मिळाली, जे रिकमेंडेशन लेटर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये लागले, ते दुसऱ्या कोणी नाही तर मीच तुझी ही फाईल पाहून लावले होते, जेणेकरून समरदादांनी दिलेले बलिदान वाया जाऊ नये. मला तुझ्या यशावर समरदादांचा सन्मान करायचा होता. पण आज जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी पाहिलं की तू त्या देवासारख्या भावाला आपल्या या खोट्या श्रीमंतीसाठी पायऱ्यांवरून खाली फेकून दिलेस. तू तुझ्या होणाऱ्या पत्नीसमोर खोटं बोललास की तुझा कोणताही भाऊ नाही आहे आणि तू अनाथ आहेस. हो आद्विक, तू आज खरोखर अनाथ झाला आहेस, कारण तू त्या माणसाचं हृदय फाडून टाकलं आहेस ज्याने तुला हे आयुष्य दिलं होतं. कमिशनर साहेबांचे बोलणं ऐकून आद्विकच्या हातातून ते पिवळे पाकीट सुटून जमिनीवर पडले. त्याच्या हातून एक जुने दुमडलेले पत्रही बाहेर आले, जे माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेले होते. आद्विकने ते पत्र उचलले, ज्याच्यावर कोळशाचे काळे डाग लागले होते आणि अक्षरांमध्ये माझ्या आसवांच्या खुणा लपलेल्या होत्या. त्या पत्रात लिहिले होते, बाबू, जेव्हा तू हे पत्र वाचत असशील मी कदाचित या जगात नसेल. मला माफ कर. मी तुझ्या लग्नात आणि तुझ्या साखरपुड्यात सहभागी नाही होऊ शकलो, कारण डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की माझं फुफ्फुस आता आणखी जास्त श्वास घेऊ शकणार नाही. पण तू कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. मी माझे डोळे एका खूपच आदरणीय कुटुंबाच्या मुलीला दिले आहेत, जेणेकरून मी या जगातून गेल्यावरही तुझे प्रत्येक यश, तुझी निळ्या दिव्याची गाडी आणि तुझी ही ऑफिसरची वर्दी त्या डोळ्यांच्या माध्यमातून नेहमी पाहू शकेल. बाबू, तू खूप मोठा साहेब बन, खूप प्रामाणिकपणे काम कर आणि कधी कोणत्याही गरिबाचे हृदय दुखवू नकोस. मी माझ्या आईला दिलेलं वचन तर पूर्ण केलं आहे. आता तू देशाप्रती आपले कर्तव्य पूर्ण कर. तुझाच दादा समर. हे शेवटचं पत्र वाचताच आद्विकच्या आतील सर्व घमंड, सर्व अहंकार एका क्षणात चकनाचूर झाला. त्याला जाणीव झाली की ज्या सूटला घालून तो इतका मिरवत होता तो त्याच्या भावाच्या कफनच्या पैशातून आला होता. त्याने ज्या गीतांजली आणि कपूर कुटुंबासमोर आपल्या भावाला नाकारलं होतं, त्यांनी घृणेने आपले तोंड फिरवले होते. गीतांजलीने आपल्या साखरपुड्याची अंगठी काढून मेजावर फेकून दिली आणि ती म्हणाली, आद्विक, तुझ्यासारख्या माणसाशी लग्न करणे तर दूर, मी तुझ्या सावलीचाही तिरस्कार करते. जो माणूस आपल्या त्या भावाचा होऊ शकला नाही, ज्याने त्याच्यासाठी आपले डोळे विकून टाकले, तो माझा आणि माझ्या कुटुंबाचा काय होणार? कपूर साहेबांनी सुरक्षा रक्षकांना आदेश दिला की या माणसाला तातडीने माझ्या बंगल्याबाहेर काढा. आद्विक वेड्यासारखा किंचाळत ढसाढस रडत त्या संगमरवरी पायऱ्यांच्या दिशेने पळाला, जिथे त्याने मला धक्का दिला होता. तो पायऱ्यांवर गुडघ्यांवर बसला आणि आपल्या बोटांनी ती जमीन घासू लागला, जिथे माझं रक्त पडलं होतं. तो ओरडत होता आणि दादा, मला माफ कर. मी आंधळा झालो होतो दादा. मला या श्रीमंतीच्या मोहाने आणि पैशाने आंधळं केलं होतं. मला मारून टाक दादा, पण माझ्यापासून दूर जाऊ नको. तो वेड्यासारखा पळत बंगल्याच्या मुख्य गेटवर आला, जिथे कमिशनर साहेबांची सरकारी गाडी उभी होती. मी त्या गाडीच्या मागच्या सीटवर निर्जीव अवस्थेत पडलो होतो. माझे डोळे अर्धे बंद झाले होते आणि तोंडातून रक्ताचा शेवटचा थेंब वाहून शर्टवर पडला होता. आद्विकने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो माझ्या पाया पडला. त्याने आपल्या महागड्या जोधपुरी सूटची पर्वा न करता आपले डोके माझ्या धुळीने माखलेल्या आणि सुजलेल्या पायांवर ठेवले. तो रडत रडत धापा टाकत होता. त्याचे अश्रू माझ्या पायांची काजळी धुवून टाकत होते. दादा, आपले डोळे उघड. बघ, तुझा बाबू आलाय. मी आता साहेब नाही आहे दादा. मी तुझा तोच लहान आद्विक आहे जो तुझ्या मांडीवर झोपायचा. दादा, मला एकदा दटाव, मला कानाखाली मार, पण असा गप्प राहू नकोस. कमिशनर साहेब आणि पोलिसांची टीमही बाहेर आली होती. कमिशनर साहेबांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. त्यांनी आद्विकच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटले की आद्विक, आता रडूनही काही फायदा नाही. समरदादा या जगाच्या सर्व बंधनांमधून, सर्व वेदनांमधून मुक्त झाले आहेत.
खाणीचा जो अंधार आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी झेलला, आज ते त्या अंधाराला चिरून अशा प्रकाशात निघून गेले आहेत, जिथे कोणी श्रीमंत भाऊ आपल्या होणाऱ्या पत्नीसमोर कोणत्याच भावाला धक्का देत नाही. मी खूप प्रयत्न करून आपल्या तुटत्या चेतनेच्या दरम्यान आद्विकची ती विव्हळणी ऐकली. माझ्याकडे आता बोलण्याची ताकदही नव्हती, ना माझे डोळे पूर्णपणे उघडू शकत होते. पण एक मोठ्या भावाचे हृदय आपल्या भावाला अशा प्रकारे तडफडताना पाहू शकले नाही. मी माझ्या संपूर्ण शरीराची उरली सुरली ताकद एकवटली आणि आपला तो खडबडीत कोळशाच्या काजळीने माखलेला उजवा हात हळूच उचलला आणि शेवटच्या वेळी आद्विकच्या व्यवस्थित विंचरलेल्या केसांवर ठेवला. तो माझा शेवटचा आशीर्वाद होता. माझ्या आईला दिलेल्या वचनाची शेवटची मोहर होती. माझ्या चेहऱ्यावर एक विचित्र अलौकिक सुख पसरले, कारण माझा भाऊ आता खरोखरच एक मोठा साहेब बनला होता. भलेही त्याच्या या प्रतिष्ठेची आणि त्याच्या या यशाची किंमत माझ्या फुफ्फुसांच्या शेवटचा श्वास आणि माझा जीव हीच होती. माझे डोळे नेहमीसाठी आता बंद झाले, पण गाडीच्या खिडकीबाहेर आकाशात चमकणारा चंद्र जणू साक्ष देत होता की या जगात नात्यांचे सर्वात मोठे आणि पवित्र रूप एका भावाचं आत्मबलिदानच आहे. जर समर आणि आद्विकची ही हृदय पिळवटून टाकणारी कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या भावाबद्दल 2 शब्द लिहून समरच्या सर्वोच्च बलिदानाचा आदर करा. अशाच आणखीन भावूक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.